आणि आता बातमी अयोध्येमधून आहे। अयोध्येतल्या मुख्य मार्गांवर सध्या सुशोभीकरणाचं काम जोरात सुरू आहे। मुख्य मार्गांवर सूर्यखांब उभारले जात असून हनुमानाच्या गदेची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे। लता मंगेशकर चौक मार्गावर धर्मपथावर हे खांब उभारण्यात आले आहेत। अयोध्येमध्ये येताना रामराज्यामध्ये आल्याचा भास या मार्गावर आल्यावर होतोय। तर धर्मपथावर कसं सुशोभीकरण केलं जातं याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी। संपूर्ण अयोध्या नगरी आपल्या राजाच्या म्हणजेच रामाच्या स्वागतासाठी तयार झालेली आहे आणि 22 तारखेला राम आपल्या अयोध्येमध्ये येत आहेत आणि रामाच्या स्वागताची तयारी जी आहे ते संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये केली जाते। अयोध्येतल्या प्रमुख मार्गावरती आपण पाहतोय की सूर्यखांबाची प्रतिकृती जी आहे ती लावण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला भगवानाचा टिळक जो आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। त्याची प्रतिकृती जी आहे त्या मुख्य मार्गावरती लावण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उगवणाऱ्या सूर्याच्या माध्यमातून नव्या रामराज्याचा उदय होतोय हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या खांबांच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून करण्यात येतोय। आपण जर खांबावरती नक्षीकाम पाहिलं तर जय श्रीराम हा आशय लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हनुमानाची गदा जी आहे ती सुद्धा आपल्याला या खांबाच्या प्रतिकृतीवरती पाहायला मिळते आणि संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती रामाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे आणि आपण पाहतोय की संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये सुशोभीकरणाचं काम जे आहे जोरामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन राकेश स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।